नमो बुद्धाय. माझ्या प्रिय मुलांनो, संडे धम्मा स्कूलमध्ये आपले मनापासून स्वागत. आजचा हा जो वर्ग आहे हा तिसरा वर्ग आहे. आपण बघितलं की अजूनही भय संपलेलं नाही आहे. काही ठिकाणी लॉकडाऊन कमी झाला, काही ठिकाणी तो परत वाढवला. हे जे भय आहे, हे जे दुःख आहे, आपण बघितलं की यातून कोण आपल्याला दूर करणार, कोण मुक्त करणार? तर बुद्धाची शिकवण. मुलांनो, आपण मागच्या वेळेस शिकलो बुद्ध काय आहे, धम्म काय आहे आणि संघ काय आहे. मुलांनो, मागच्या वेळेस आपण बघितलं बुद्ध कोणाला म्हणायचं? तर बुद्धांनी स्वतःच्या प्रयत्नाने 4 आर्य सत्य आणि आर्य अष्टांगिक मार्ग याचा शोध लावला. He discovered 4 noble truths and 8-fold noble path. त्याच्या माध्यमातून ते स्वतः दुःखमुक्त झाले आणि त्यांनी आपला धम्म ही शिकवण सगळ्यांना शिकवली. त्यामुळे त्यांच्या शिकवणीने, त्यांच्या मार्गदर्शनाने अनेक लोक दुःखातून मुक्त झाले. म्हणून त्यांना आपण बुद्ध म्हणतो. त्यांचा धम्म इतका सायंटिफिक आहे आणि म्हणून त्यांना आपण काय म्हणतो? द सुप्रीम सायंटिस्ट. ओके. आणि त्यांची जी शिकवण आहे त्याला आपण काय म्हणतो? धम्म. धम्म म्हणजे निसर्ग नियम, लॉज ऑफ नेचर. मानवाचा धम्म काय आहे? तर प्रेम आणि करुणा. शरीराने, वाणीने, मनाने कुशल काम करणं आणि मन निर्मळ करणं. संघ. बुद्धांचे जे शिष्य होते, भिक्षू आणि भिक्षुणी, 60 अरहंत भिक्षू झाल्यानंतर बुद्धांनी संघ स्थापन केला आणि त्यांच्या आदेशावरून ह्या संघाने, ह्या भिक्षू आणि भिक्षुणींनी सगळीकडे धम्माचा प्रचार आणि प्रसार केला. ते स्वतः दुःखमुक्त झाले आणि त्यांनी शिकवल्यानं त्या धम्मामुळे अनेक जण दुःखमुक्त झाले. त्यांनी प्रचार आणि प्रसार एवढंच नाही तर त्यांनी धम्म सांभाळला, जतन केलं आणि जगभर तो पसरवला. नंतर तो लिखित स्वरूपात, पुस्तक रूपात ठेवला आणि तो आपल्यापर्यंत आज आलेला आहे. किती छान. म्हणून बुद्ध, धम्म आणि संघ यांना आपण काय म्हणतो? 3 रत्न आहेत, ट्रिपल जेम. दे आर सो व्हॅल्युएबल, इतके मौल्यवान आहे आपल्या आयुष्यासाठी. आणि म्हणून आपण काय करायचं? पहिलं ह्या 3 रत्नांना वंदन करायचं आहे. वी हॅव टू पे होमेज. नंतर ह्या 3 रत्नांना आपण शरण जाणार आहोत. वी हॅव टू टेक रिफ्यूज इन ट्रिपल जेम. आणि नंतर आपण काय शिकलो? 5 शील, 5 मॉरल प्रिसेप्ट्स. आणि नंतर ध्यान साधना, आनापानसती. आणि त्यानंतर मंगलमैत्री. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण करणार आहोत. मुलांनो, आता आपण त्रिरत्नांना वंदन करूया. हात जोडा आणि मी पालीमध्ये म्हणेल, माझ्या मागोमाग तुम्हाला म्हणायचं आहे. ठीक आहे?
Now you follow me and repeat after me. Arahant Samma Sambuddho Bhagava Buddham Bhagavatam Abhivademi Swakhato Bhagavata Dhammo Dhammam Namasami Supatipanno Bhagavato Savak Sangho Sangham Namami. वा, छान. आता मुलांनो आपल्याला त्रिरत्नांना शरण जायचं. We have to take refuge in Triple J. चला तर हात जोडा आणि मी पालीमध्ये म्हणेल, माझ्या मागोमाग तुम्हाला म्हणायचं आहे. You repeat after me. Buddhang saranang gacchami. Dhammam saranang gacchami. Sangham saranang gacchami. Dutiyampi buddhang saranang gacchami. Dutiyampi dhammang saranang gacchami. Dutiyampi sanghang saranang gacchami. Tatiyampi buddhang saranang gacchami. Tatiyampi dhammang saranang gacchami. Tatiyampi sanghang saranang gacchami. वा, खूप छान. आता मुलांनो आपल्याला पाचशिलाचं ग्रहण करायचं, पंचशील ग्रहण करायचं. 5 precepts we have to observe. तर काय 5 precepts आपण बघितलं. पहिलं काय, हत्या करू नका, ॲबस्टेन फ्रॉम किलिंग. दुसरं काय आहे, चोरी करू नका, ॲबस्टेन फ्रॉम स्टिलिंग. तिसरं काय, अब्रह्मचर्यापासून अलिप्त राहा, ॲबस्टेन फ्रॉम अब्रह्मचर्य. चौथं काय, खोटं बोलू नका, ॲबस्टेन फ्रॉम टॉकिंग लाय. आणि पाचवं काय, नशापता करू नका, ॲबस्टेन फ्रॉम टेकिंग इंटॉक्सिकेटिंग ड्रिंक्स अँड ड्रग्स. आलं लक्षात. आता हात जोडा आणि पालीमध्ये मी म्हणेल तर माझ्या मागोमाग तुम्हाला म्हणायचं आहे. यू रिपीट आफ्टर मी. ओके, हात जोडा. पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि. अदिन्नादाना वेरमणि
सिक्खापदं समादियामि। अब्रह्मचर्या वेरमणि सिक्खापदं समादियामि। मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि। सूरामेरय मज्ज पमादठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि। साधु साधु साधु। वा वा, खूप छान. मुलांनो, आता आपल्याला हे जे 5 शील आहेत ते आपल्या जीवनाचा पाया आहेत. दे आर द फाउंडेशन ऑफ आवर लाईफ. म्हणून त्यांचं पालन करणं खूप आवश्यक आहे. मागच्या वेळेस तुम्हाला एक क्लू दिला होता. तर हे कसं, तर सगळ्यात प्रथम तुम्ही 4थं शील पाळायला सुरुवात करायची, म्हणजे सत्य बोलायचं. ऑलवेज स्पीक ट्रुथ. आणि मधुभाषी, स्पीक लाईक हनी, स्वीट हनी. आता आपल्याला ध्यान करायचं. मागच्या वेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं कोणतं ध्यान आहे, काय नाव आहे त्याचं? बरोबर, आनापान सती. आनापान सती हा पाली शब्द आहे. आत येणारा श्वास, बाहेर जाणारा श्वास आणि त्याच्या प्रती अवेअर, सतर्क, जागृत. प्रश्न असा अनेकांना पडू शकतो की हे जे मेडिटेशन आहे, ही जी साधना आहे, तर ही लहान मुलांना कसं काय? तर मुलांना, आपण मागच्या वेळेस बघितलं की बुद्धांनी ज्यावेळेस ते लहान होते, सिद्धार्थ 5 वर्षाचे असताना त्या जांभळाच्या झाडाखाली बसून त्यांनी ध्यान केलं. तेच आनापानसती. नंतर आपण हे पण बघितलं की तो पंडित, श्रामणेर पंडित, त्यानं जेव्हा बघितलं की पाणी, नंतर लोखंड, नंतर लाकूड यांना आपण हवा तसा आकार देतो, जे निर्जीव आहेत. मग आपल्या मनाला काही नाही. आणि म्हणून तो ध्यान करून पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं, सगळ्यात वरची स्टेज आहे ध्यानाची, त्याला आनंद म्हणतात, ती स्टेज त्याने गाठली. मुलांनो, आज मी तुम्हाला अशाच एका लहान मुलीची कथा सांगणार आहे. तिचं नाव माहिती आहे काय? विशाखा. मुलांनो, तुम्हाला गोष्टी ऐकायला आवडतं ना? मला पण आवडतं. चला तर मग गोष्ट ऐकूया. फार पूर्वी, म्हणजे भगवान बुद्धांच्या काळामध्ये, एक श्रीमंत धनंजय श्रेष्ठी यांनी साकेत नावाची एक सुंदर नगरी तयार केली. त्या साकेत नगरीमध्ये ते राहत होते. आणि साकेत नगरीचं हल्लीचं नाव माहिती आहे तुम्हाला काय? अयोध्या. एकदा काय झालं, धनंजय श्रेष्ठी आणि त्यांच्या पत्नीचं नाव सुमना देवी.
आणि त्यांची सगळ्यात लाडकी आणि हुशार मुलीचं नाव विशाखा. एकदा काय झालं, भगवान बुद्ध स्वतः त्या ठिकाणी आले आणि तिथल्या लोकांना धम्माचं शिकवण द्यायला लागले. तुम्हाला माहिती आहे, त्यावेळी विशाखा 7 वर्षाची होती, तुमच्यासारखीच लहान, आणि ती सुद्धा प्रवचन ऐकायला बसली. आणि तिनं एवढं लक्षपूर्वक प्रवचन ऐकलं, त्यांची शिकवण ऐकली की ध्यान करायला लागली. त्यावेळेस ती वरच्या स्टेजला, म्हणजे ज्या 4 स्टेज असतात ना, त्या पहिल्या स्टेजला गेली. त्याला म्हणतात श्रोतापन. ती श्रोतापन झाली आणि त्यामुळे तिला भगवान बुद्ध यांच्याबद्दल अपार श्रद्धा निर्माण झाली आणि बुद्ध, धम्म आणि संघ यांना ती शरण गेली. तुम्हाला माहिती आहे, तिला किती मैत्रिणी होत्या? 500. आणि त्या सगळ्या मैत्रिणींनी सुद्धा बुद्ध, धम्म आणि संघ ह्यांचा स्वीकार केला. पुढे विशाखा मोठी झाल्यावर तिचा विवाह श्रावस्ती येथील मिगाश्रेष्ठी यांचा मुलगा पुण्यवर्धन यांच्याबरोबर झाला. सासरी जाताना धनंजय श्रेष्ठीने तिला खूप चांगल्या चांगल्या उपहार दिले आणि त्याबरोबर तिला धम्माचा उपदेश पण दिला की सासरी कसं वागायचं, कसं राहायचं आणि धम्माप्रमाणे कसं राहायचं, कसं वागायचं हे सांगितल्यानंतर ती सासरी आली. मुळात ती धम्माचं आचरण करत होती, हुशार होती, बुद्धिमान होती आणि इतकं गोड, इतकं चांगलं बोलायची, सगळ्यांना रिस्पेक्ट द्यायची. त्यामुळे काय झालं, ती खूप आवडती झाली आणि तिच्या वागण्यामुळे तिचे पती आणि इतर सर्व नातेवाईक बुद्ध धम्माचा स्वीकार केला आणि त्रिरत्नांना शरण गेले. पण तिचे सासरे हे निग्रंथ यांचे उपासक होते, या धम्माचे ते फॉलोवर होते. त्यामुळे ते खूप चिडले होते. विशाखाला सासू नव्हती, त्यामुळे सगळा व्यवहार, सगळं घर विशाखा पाहत होते. एकदा तिने काय केलं, सोन्याच्या ताटामध्ये ताजं ताजं सुग्रास अन्न आपले सासरे मिगाश्रेष्ठी यांना वाटलं. मिगाश्रेष्ठी जेवू लागले. तेवढ्यात काय झालं, एक भिक्षू दारात आले. तर त्यांना भिक्षा देणं, दान देणं हे तर राहोच लांब, त्यांनी काय केलं, त्यांच्याकडे पाठ केली आणि बसले खात. ते पाहिल्यानंतर विशाखाला खूप वाईट वाटलं. मग ती भंतेंकडे गेली आणि म्हटली, भंते मला माफ करा, माझे सासरे शिळं अन्न खाते, कृपया तुम्ही जा. आणि ज्यावेळेस भिक्षू निघून गेले त्यावेळेस मिगाश्रेष्ठी, तिचा सासरा, तिच्यावर खूप चिडला, काय मी शिळं अन्न खातोय. आणि मग त्यांच्यामध्ये वाद झाला आणि शेवटी तो वाद न्यायालयात गेला, न्यायाधीशांकडे. मग न्यायाधीश, लवाद हे सगळे एकत्र बसले आणि त्यांनी विशाखाला विचारलं की तुझे सासरे एवढं ताजं आणि सुग्रास भोजन खात होते, तर त्या भिक्षूंना
तू का बरं असं म्हटली की ते शिळे अन्न खात आहे? त्यावर विशाखा इतकी नम्रपणे, इतकं शांतपणे, इतक्या गोड आवाजात तिने समजावून सांगितलं की माझे सासरे त्यांच्या आईवडिलांच्या पुण्याईने मिळालेलं वैभव उपभोग घेत आहेत आणि त्यांच्याच पुण्याईचं खात आहेत. ते कुठलंही पुण्यकर्म करत नाही. त्यामुळे मी असं म्हटलं. त्यानंतर ज्या ज्या शंका मेघा श्रेष्ठींच्या मनात होत्या ते सारे प्रश्न तिला विचारण्यात आले आणि तिने शांतपणे, नम्रपणे सगळ्या प्रश्नाला यथायोग्य उत्तरं दिली आणि सगळ्यांचं समाधान झालं. तिचं ते बोलणं ऐकून तिचा सासरा काय म्हटला, विशाखा, तू खरोखरी बुद्धिमान आणि शीलवान आहेस. आजपासून मी बुद्ध धम्माचा स्वीकार करतो. बुद्ध धम्म संघ यांना शरण जातो. तू माझे डोळे उघडले, मला नवीन जन्म झाला. तू तर खरी आजपासून माझी माता. आणि म्हणून विशाखाला काय म्हणत होते, मिगार माता. मिगार माता या नावाने सुद्धा ती प्रसिद्ध झाली. तुम्हाला माहिती आहे, विशाखा तिची किती श्रद्धा होती. तिनं भिक्षू संघासाठी, धम्मासाठी, बुद्ध भगवानासाठी इतकं काम केलं की तिने त्या काळामध्ये 27 करोड सुवर्णमुद्रा खर्च करून पुब्बाराम नावाचं एक मोनास्ट्री म्हणजे विहार बांधलं आणि भगवंतांकडून असं वर घेतला की ज्या ज्या वेळेस भिक्षू आजारी पडतील त्यांना औषध देण्यासाठी, भिक्षुणींना वस्त्र देण्यासाठी, चिवड देण्यासाठी तिने वर मागून घेतला. आणि तिनं एवढी त्यांची सेवा केली की पुढे तिला म्हणत होते अग्र उपासिका, सगळ्यात उंच, सगळ्यात नंबर 1ची अग्र उपासिका झाली. कळलं मुलांनो? आवडली ना गोष्ट? किती छान. चला, हे पहा मुलांनो, ह्या चित्रामध्ये विशाखा आदरणीय भिक्षूंना सांगते की माझे सासरे शिळे अन्न खात आहेत. आता मुलांनो, तुमच्या लक्षात आलं असेल की तुमच्यासारखी छोटी मुलं पण ध्यान चांगलं करू शकतात. तुम्ही बघितलं की ते किती मनापासून ध्यान केलं की वरच्या ध्यानाच्या वरच्या स्टेजला, वरच्या पातळीला जाऊ शकतात. मग मनापासून ध्यान करायचं, मग त्याचे लाभ आहेतच. आपण कोणतं ध्यान करणार आहे सांगितलं मी मागच्या वेळेस, आठवते तुम्हाला? हां, बरोबर, आनापान सती. आनापान सती हा पाली शब्द आहे. त्याचा अर्थ आन, आत येणारा श्वास, इनकमिंग ब्रेथ. अपान, बाहेर जाणारा श्वास, आउट गोईंग ब्रेथ. अँड सती म्हणजे सतर्क राहणे, मीन्स अवेअर ऑफ युअर रेस्पिरेशन. ठीक आहे. आता हे ध्यान कसं करायचं ते मागे तुम्हाला सांगितलं होतं. ते आता मी परत थोडक्यात तुम्हाला सांगतो आणि मग आपण ध्यान करूया. ठीक आहे. काय करायचं मुलांनो, मांडी घालून बसायचं. कसं बसायचं? सुखासन. मान, पाठ, कंबर सरळ ठेवायची, तोंड बंद करायचं, हळूवार, डोळे अलगद बंद करायचे, चष्मा असेल तर काढून ठेवायचं आहे. आणि ज्यावेळेस तोंड बंद असेल तर श्वास कुठून चालतो? नाकातून. तर नाकातून येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासाकडं पूर्ण लक्ष द्यायचं. आलं लक्षात? व्हॉट यू हॅव टू डू? सिट
in folded legs, in a comfortable position, but keep your back, neck straight. And close your mouth, close your eyes. If you are wearing glasses, please keep it on one side. And when your mouth is closed, respiration will go through the nose only. So you have to pay attention at the door, at the nostrils. आलं लक्षात? चला तर मग आपण आता ध्यान करूया. मी तुम्हाला सूचना देईल, इन्स्ट्रक्शन्स देईल आणि त्याबरोबर त्याप्रमाणे तुम्हाला ध्यान करायचं आहे. ठीक आहे? चला तर मग हात जोडा. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. चला मांडी घालून बसा. सुखासनात बसा. मान पाठ कंबर सरळ ठेवा. चष्मा काढून ठेवा. हळूवार तोंड बंद करा. हळूवार डोळे बंद करा. कोणतेही ताण घ्यायचं नाही. ठीक आहे? आणि सारं लक्ष नाकाच्या 2 दरवाजांवर, नाकाच्या नाकपुड्यांवर आत येणारा श्वास आणि बाहेर जाणारा श्वास. Now boys, children, sit in folded legs in a very comfortable posture. Keep your back and neck straight. Close your mouth gently. Close your eyes gently. If you are wearing glasses, keep the glasses on one side. Now, as the mouth is closed, so definitely the respiration will go through the nose only. So you have to pay attention, entire attention at the nostrils, the door of the nose. जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत डोळे उघडायचे नाहीत. Do not open your eyes until I tell you. आत येणारा श्वास आणि बाहेर जाणारा श्वास, सारं लक्ष श्वासाकडे. Pay your entire attention at the nostrils. शांत. आत येणारा श्वास आणि बाहेर जाणारा श्वास. Incoming breaths and outgoing breaths. सारं लक्ष नाकाच्या 2 दरवाजा. Pay your entire attention at the door of the nostrils. आत येणारा श्वास आणि बाहेर जाणारा श्वास नैसर्गिक श्वास, नॅचरल श्वास, नॅचरल ब्रीथ. काहीही कसरत करायची नाही.
जसा आहे तसा आपोआप येणारा श्वास, आपोआप जाणारा श्वास. आपण बसलो तरी श्वास चालू आहे, चाललो तरी श्वास चालू आहे. तो जो येणारा आपोआप येणारा श्वास नैसर्गिक श्वास. While you are sitting, breathing is going on. While you are walking, while you are sleeping, the breath is going on. So, the same sort of natural breath you have to observe. Don't do anything. काहीही करायचं नाही. सारे लक्ष श्वासाकडे. Incoming breath and outgoing breath. शांत. श्वास कसा पाहिजे? स्वाभाविक. तुम्हाला जाणवायला लागेल की आत येणारा श्वास आणि बाहेर जाणारा श्वास कधी उजव्या नाकपुडीतून आत येतो, कधी डाव्या नाकपुडीतून आत येतो, किंवा दोन्ही नाकपुड्यातून आत येतो. बाहेर जाताना तो उजव्या नाकपुडीतून बाहेर जाईल, किंवा डाव्या नाकपुडीतून बाहेर जाईल, किंवा दोन्ही नाकपुड्यातून बाहेर जाईल. कधी श्वास दीर्घ असेल, कधी ऱ्हस्व असेल, छोटा असेल, कधी जड असेल, कधी हलका असेल. जसा आहे तसा पाहायचा आहे, जाणायचं आहे. The incoming breath may enter through right nostril or left nostril or both. While going out, it may pass through left nostril, right nostril, or both. Sometimes it may be long, may be short, may be heavy, may be light. You don't have to do anything. Observe as it is, as it is. Don't change, don't do anything. Observe as it is. आणि मुलांनो, श्वास कसा पाहिजे? शुद्ध श्वास. त्याच्यात काय मिसळलं नाही, काय मिलावट केली नाही, तर तो शुद्ध आहे. काय मिसळलं तर तो अशुद्ध होईल. आणि म्हणून मुलांनो, श्वास पाहताना त्याच्याबरोबर आकडे मोजायचे नाहीत, मंत्र वगैरे म्हणायचा नाही. शुद्ध श्वास. Children, you have to observe the pure breath. When nothing is mixed, it remains pure. And that's why you should not count the numbers or recite mantra. Only pure breath. असं पण होऊ शकतं की तुमची पाठ झुकली, यू माइट हॅव बेंड डाऊन. मग शांतपणे परत सरळ करायची, मान, पाठ, कंबर सरळ करायची. Straight your back and neck. Not to worry. सारं लक्ष नाकाच्या दोन दरवाजावर. जणू काही दरवाजावर एखादा पहारेकरी बसवलाय. जस्ट वॉच. पाहायचं नुसतं, जाणायचंय.
डू नथिंग, काही करायचं नाही, नुसतं जाणायचं. जस्ट लाईक वॉचमन ॲट द डोअर ऑफ द नॉस्ट्री. यू हॅव टू जस्ट वॉच, जस्ट फील. It may happen that the thoughts may come and your mind may go away. Don't worry. Smilingly, when you understood, bring back your attention at the nostril and observe the incoming breath and outgoing breath. असं पण होतं की मनामध्ये खूप विचार येतात, मन भरकटतं. काही घाबरायचं नाही. शांतपणे लक्षात आलं की मन परत नाकाच्या 2 दरवाजांवर, नाकपुड्यांकडे सारं लक्ष द्यायचं आणि आत येणारा श्वास आणि बाहेर जाणारा श्वास जाणायचा आहे. मुलांनो, हळूहळू डोळे उघडा. स्लोली ओपन युअर आईज. स्लोली ओपन युअर आईज. डोळे उघडा. वा वा वा, सगळ्यांनी खूप छान ध्यान केलं, खूपच छान. आणि काय काय तर बुद्धाच्या मूर्तीसारखे शांत बसले होते. मुलांना याचा लाभ तुम्हाला नक्की मिळणार. मुलांना खूप आनंद वाटला ना, मन शांत झालं ना, मन कॉन्सन्ट्रेट झालं, एकाग्र झालं. त्याचे किती फायदे आहेत. जेव्हा तुम्ही अभ्यास करता आणि तुमचं मन एकाग्र झालं, कॉन्सन्ट्रेशन झालं की तुम्हाला समजायला लागतं. मग तुमची स्मरणशक्ती वाढते, मेमरी इन्क्रीजेस, आत्मविश्वास वाढतो, कॉन्फिडन्स. आणि ज्यावेळेस योग्य निर्णय घेण्याची वेळ येते त्यावेळेस योग्य निर्णय घेण्याची क्षमता तुमची वाढते. यू कॅन टेक राईट डिसिजन ॲट राईट टाईम. आणि मुलांनो, तुमची प्रगती व्हायला लागते. अभ्यासात प्रगती, खेळात प्रगती, इतर ॲक्टिव्हिटीजमध्ये, स्पोर्ट्समध्ये, स्टडीमध्ये, एव्हरीवेअर यू विल फाइंड देर इज प्रोग्रेस. ठीक आहे मुलांनो, तुमचं मन शांत झालं, तुम्ही आनंदी झाला. युअर माइंड बिकम पीसफुल अँड हॅपी. आता काय करायचं, आपल्याला ते वाटायचं आहे. वी हॅव टू डिस्ट्रीब्यूट फॉर युअर सेल्फ फर्स्ट, स्वतःसाठी पहिलं, आणि मग सगळ्यांसाठी, सगळ्या प्राणीमात्रांसाठी, फॉर ऑल बीइंग्स ऑफ दिस वर्ल्ड, ऑफ दिस युनिवर्स. ठीक आहे. तर आपण आता मंगल मैत्री करूया. ती कशी करायची ते आपण बघितलेलं आहे. तर मी थोडक्यात सांगतो. मंगल मैत्रीमध्ये आपण काय म्हणणार आहोत. अहम सुखितो हो मी सुखी हो. मे आय बी हॅपी. निदुःखो हो मी दुःखमुक्त हो. फ्री फ्रॉम सफरिंग. अवेरो हो मी वैरमुक्त हो. फ्री फ्रॉम इल विल.
अव्यापज्यो हो मी द्वेषमुक्त हो, फ्री फ्रॉम एनिमोसिटी. अनिघो हो मी क्रोधमुक्त हो, फ्री फ्रॉम एंगर. सुखी अत्तानम परिहरामी. मी सुखपूर्वक स्वतःचे रक्षण करो. मे आय टेक केअर ऑफ माय ओन हॅपीनेस. ठीक आहे. तर आता आपण मग पुढची सर्वांसाठी आहे. आता आपण मंगलमैत्री म्हणूया. मी पालीमध्ये म्हणणार आणि तुम्ही माझ्या मागोमाग म्हणायचे. यू फॉलो मी. ओके. हात जोडा बरं. आणि चला आपण म्हणूया. माझ्या मागे म्हणा. अहम सुखितो होमी, निदुःखो होमी, अवेरो होमी, अव्यापज्यो होमी, अनिगो होमी, सुखी अत्तानं परिहरामि. माता पितु आचार्य ज्ञाति समूह सब्बे सत्ता सुखिता होन्तु. निदुःखा होन्तु. अवेरा होन्तु. अव्यापज्या होन्तु. अनिगा होन्तु. सुखी अत्तानं परिहरन्तु. वा, छान. मुलांनो, मागच्या वेळेस आपण बघितलं की मंगलमैत्री, लव्हिंग काइंडनेस याचे काय फायदे होतात. तर तो सुखाने झोपतो, सुखाने उठतो. ही स्लीप्स वेल. त्याला वाईट स्वप्न पडत नाही. नो बॅड ड्रीम्स. त्याचं संकटापासून संरक्षण होतं. प्रोटेक्टेड फ्रॉम डेंजर. आणि त्याचं मन एकाग्र होतं. कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीजेस. आणि तो सगळ्यांचा आवडता बनतो. ही बिकम ए गुड लव्हिंग चाइल्ड. आणि तो नेहमी आनंदी राहतो. ऑलवेज हॅपी. मुलांनो, हे जे फायदे आहेत त्याच्यापेक्षाही उच्च हाय लेवलचा परिणाम या मंगलमैत्रीतून येऊ शकतो. आणि त्याचीच गोष्ट आता मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे ना. मागच्या वेळेस आपण एक गोष्ट बघितली. सिद्धार्थ लहान असताना जेव्हा खेळायला गेला होता, तर त्यांचा आतेभाऊ देवदत्त त्याने बाण मारून एका राजहंसाला जखमी केलं होतं. आणि करुणेनं, प्रेमाने त्या राजहंसाला सिद्धार्थाने बरं केलं. तो पूर्ण बरं झाल्यानंतर त्यानं राजहंसाच्या थव्यामध्ये त्याला सोडून दिलं. त्यावेळेपासून देवदत्ताने त्याच्याशी, सिद्धार्थाशी वैर धरलं होतं. पुढे काय झालं की ज्यावेळेस सिद्धार्थ भगवान बुद्ध झाले आणि संघ स्थापन केला, तर त्या संघाचा प्रमुख होण्याची देवदत्ताची इच्छा होती. पण त्याच्या या अशा वागण्यामुळे तो प्रमुख होऊ शकला नाही. त्यामुळे त्याच्या मनात खूप राग होता. आणि त्यासाठी त्यानं भगवान बुद्धांना मारण्याचा अनेक प्रयत्न केले. पण ते सगळे असफल झाले. मग त्यानं एक नवीन योजना आखली. राजगृहाचा
राजा अजातशत्रू त्यानं आपल्याकडे वळवलं आणि त्याला कळलं की राजाच्या हत्तीशाळेमध्ये नालागिरी नावाचा एक प्रचंड बलशाली हत्ती आहे आणि तो खूप चिडका आहे आणि रागाच्या भरात तो कोणालाही मारत असे. त्यामुळं काय केलं होतं, त्याला साखळदंडाने बांधून ठेवलं होतं. आणि हे कळल्यावर देवदत्त त्याला सांभाळणाऱ्या महूताकडे गेला आणि त्याला सांगितलं की राजा अजातशत्रू माझा शिष्य आहे आणि मी जे सांगेल तुला ऐकावे लागेल. मग त्यानं काय सांगितलं की बघ, उद्या भगवान बुद्ध भिक्षा मागण्यासाठी ह्या नगरामध्ये रस्त्यावर येतील. त्यावेळेस तू काय करायचं, आदल्या दिवशी नालागिरीला खूप नशिले पदार्थ पाजून जास्त चिडखोर मदमस्त करायचा आणि भगवान बुद्ध आले की त्या दिशेला सोडायचं. दुसऱ्या दिवशी सकाळी भगवान बुद्ध भिक्षाटनाला त्या नगराच्या रस्त्यावर आले आणि ठरल्याप्रमाणे या महूताने नालागिरीला सोडलं. त्या प्रचंड पिसाळलेल्या चिडलेल्या हत्तीला बघून लोक इतके घाबरली, सैरावैरा पळू लागले जीव वाचवण्यासाठी. आपल्या घरात गेले, दार खिडक्या बंद केल्या. जे घरात होते ते आरडाओरडा ऐकून वरच्या मजल्यावरून बघायला लागले काय चाललंय, काय झालं, काय झालं. आणि तो हत्ती नालागिरी प्रचंड विजेच्या वेगाने भगवंताकडे यायला लागला. अनेकांनी सांगितलं, भगवान बुद्ध तुम्ही बाजूला व्हा, तुम्ही बाजूला व्हा. पण भगवान बुद्ध जरा सुद्धा घाबरले नाहीत, निर्भयपणे चालू लागले. आणि त्यांच्या लक्षात आलं की हा नालागिरी खूप व्याकुळ आहे, खूप दुःखी आहे. आणि त्या महाकारुणिक भगवान बुद्धांच्या मनात प्रेम आणि करुणा आली. करुणेचा, प्रेमाचा, मैत्रीचा शांत जलवर्षाव सुरू झाला. आणि काय आश्चर्य, तो एवढा चिडलेला हत्ती हळूहळू शांत व्हायला लागला. तो जसा भगवान बुद्धांजवळ पोहोचला तोपर्यंत तो पूर्ण शांत झाला आणि आपल्या गुडघ्यावर येऊन तो त्यांच्या पुढे नतमस्तक झाला. त्यानं काय केलं, आपली सोंड त्यांच्या पायाला लावली आणि तिथली धूळ उचलून आपल्या मस्तकाला लावली. बुद्धाने त्याला स्पर्श केला. त्याला इतकं बरं वाटलं, इतकं शांत वाटलं. मग तो उभा राहिला आणि बुद्धांना पाठ न दाखवता हळूहळू हळू मागे सरकत जिथं त्याला बांधत होते हत्तीशाळेमध्ये जाऊन उभा राहिला. मुलांनो, बघा मैत्रीचा केवढा मोठा परिणाम होऊ शकतो. एक पिसाळलेला, चिडलेला प्रचंड हत्ती सुद्धा शांत होऊन गेला. ठीक आहे ना मुलांनो, ही जी कथा आहे, ही कथा जयमंगल अठ्ठगाथा यामधली तिसरी गाथा आहे. तर ती गाथा मी पालीमध्ये म्हणणार आहे, तुम्ही ती ऐका. नालागिरी गजवरम अतिमत्त भूतं दावग्गिचक्कं सनिव सुदारुणन्तं मेत्तंबुसेक विधिना जितवा मुनींदो तं तेजसा भवतु ते जयमंगलानि. मुलांनो, ह्या गाथेत म्हटलंय की ज्याप्रमाणे आपल्या तेजाने, आपल्या प्रतापाने
मंगल मैत्रीने त्या नालागिरीला त्यांनी जिंकलं. त्या तेजाने सगळ्यांचं भलं हो, सगळ्यांचं भलं हो. मुलांनो, ह्या चित्रामध्ये तुम्हाला दिसेल की नालागिरी हत्ती भगवंतांच्या पुढे नतमस्तक झालेला आहे आणि भगवंताला किती प्रेमाने, करुणेनं, मैत्रीने त्याच्या मस्तकावर स्पर्श करत आहेत. वा. नमो बुद्धाय. मुलांनो, धम्म आचरणाच्या दृष्टीने एक महत्त्वाचा पण तितकाच कल्याणकारी आणि आनंद देणाऱ्या अशा एका विषयाचा आपण अभ्यास करणार आहोत, चर्चा करणार आहोत. काय तो शब्द? उपोसत. मग हे उपोसत काय आहे? त्याचा अर्थ काय आहे? तो कधी आला, कसा आला आणि धम्माचरण करताना त्याचा कसा उपयोग करायचा हे आपण बघणार आहोत. ठीक आहे. तर मुलांनो, सुरुवात करताना चला आजच्या दिवसापासूनच सुरुवात करूया. मुलांनो, आज कुठला वार आहे? बरोबर, रविवार, म्हणजे सुट्टीचा दिवस. संडे म्हणजे हॉलिडे. पण मुलांना माहिती आहे का, ते प्रत्यक्ष होलीडे म्हणजे पवित्र दिवस. त्या दिवशी पवित्र कार्य करायचं असतं. तसाच आणखीन एक महत्त्वाचा दिवस आहे. काय माहिती आहे? अष्टमी. बऱ्याच जणांना माहीत नसत, पण धम्म आचरणाच्या दृष्टीने हे दिवस महत्त्वाचा आहे. तर उपोसत. तर मुलांनो, काय झालं, ज्यावेळेस भगवान बुद्धांना बोधी प्राप्त झाली आणि आपल्या भिक्षू संघात बरोबर राजा बिंबिसार यांच्या विनंतीवरून भगवान बुद्ध आणि त्यांचा संघ त्यांना भेटायला आले. राजा बिंबिसारने काय केलं? त्यांचे राहण्याची सोय होण्यासाठी त्यांनी पूर्ण वेळुवन त्यांना दान दिलं. बांबू ग्रोव. आणि हे भगवान बुद्धांना आणि संघाला दिलेलं पहिलं दान आहे. त्या ठिकाणी भगवान बुद्ध आले, अरंत जे भिक्षू होते ते पण आले. ते सगळे अरंत होते आणि ते ध्यान साधना करायला लागले. मग राजा स्वतः, त्यांची प्रजा, बरेच लोक तिथं आले आणि ते ध्यान साधना करत असताना हे पण ध्यान साधना करायला लागले. आणि मग दिवसभर त्यांचं दर्शन वगैरे झालं आणि मग संध्याकाळी जाण्याची वेळ आली. बिंबिसार राजाच्या मनामध्ये एक विचार आला आणि ते भगवान बुद्धाकडे गेले आणि त्यांनी विनंती केली, भगवान, हे दुसऱ्या धर्माचे लोक एका दिवशी किंवा कधी उपास करतात आणि धम्मचर्चा करतात आणि त्यांचे पुरोहित वगैरे त्यांना धम्माची माहिती देतात. तर मला असं वाटतं, असं काय करता येईल का? आणि भगवान बुद्धांनी त्याला कबुली दिली. मग काय करायचं? तर म्हटले, उपोसत करायचं.
उपोसत म्हणजे उपवसत, म्हणजे एकत्र येऊन बसायचं, आसनावर बसायचं. म्हणजे इथं भिक्षू आणि उपासक उपासिका हे एकत्र येतात. ठीक आहे. आता हा करायचा कधी? तर तुम्हाला माहिती आहे की पौर्णिमा हे आपल्या धम्माच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. आणि म्हणून पौर्णिमा आणि अमावस्या, फुल मून डे अँड न्यू मून डे हे 2 ठरवले गेले. आणि कालांतराने नंतर त्यामध्ये अष्टमी पण 2 अष्टमीसुद्धा धरण्यात आल्या. म्हणजे एकूण 4 दिवस झाले. तर ह्या 4 दिवशी उपसत करायचं. तर हे जे उपसत आहे, आता तुमच्या लक्षात आलं असेल की भिक्षू भिक्षुणी आणि उपासक उपासिका ते धारण करतात, ते पाळतात. आता म्हणजे ह्याच्यामध्ये 2 भाग आले, भिक्षू भिक्षुणी आणि उपासक उपासिका. तर आपण पहिल्यांदा काय करूया की ह्या दिवशी भिक्षू आणि भिक्षुणी काय करतात आणि हा उपसोधाला ते कसं पालन करतात, आणि नंतर उपासक आणि उपासिका ह्या दिवशी कसं धम्म आचरण करतात हे बघूया. तर सगळ्यात प्रथम भिक्षू आणि भिक्षुणी काय करतात? तर मुलांनो, उपसोथ या दिवशी आखून दिलेल्या, सीमा आखून दिलेल्या भागातील सर्व शीलवान भिक्षू एकत्र येतात आणि पठण करतात. कशाचं पठण करतात? तर पातिमोक्ष. का हे पातिमोक्ष? तर काय झालं, सुरुवातीला सगळे भिक्षू हे अरहंत होते, त्यामुळे नियम वगैरे नव्हते. पण ज्यावेळेस अनेक भिक्षू तयार व्हायला लागले, त्यातले काही अरहंत होते, काही अरहंत होण्याच्या मार्गावर होते. आणि म्हणून बुद्धांना काही नियम बनवायला लागले. तर भिक्षूंसाठी 227 नियम किंवा विनय बनवण्यात आले आणि भिक्षुणींसाठी 311 नियम म्हणजे विनय. आणि हे सगळं विनय पिटकात दिलेलं आहे. तर विनय पिटकामधला जे पातिमोक्ष आहे, म्हणजे भिक्षूंचे जे विनय आहेत, त्यांचं एक ठराविक वेळ ठरवून हे सगळे भिक्षू एकत्र येतात आणि त्याचं पठण करतात. म्हणजे मी थायलंडमध्ये बघितलं तर एक भिक्षू पाठ केलेला असतो आणि बाय हार्ट केलेलं ते पातिमोक्ष तो रिसाईट करतो, तिथं बोलतो, म्हणून दाखवतो. आणि दुसरा भिक्षू, सिनियर भिक्षू, पुस्तक घेऊन बसतो की बाबा रे, त्याकडनं काय चूक झाली किंवा एखादा शब्द तो विसरला किंवा चुकीचा उच्चार केला तर ते बरोबर त्याला सांगायचे. तर हे जे पातिमोक्ष आहे हे फार महत्त्वाचं आहे भिक्षूंच्या दृष्टीने. म्हणजे हे पातिमोक्ष म्हणताना ते नियमांचं पाठन होतं, नियम वाचले जातात. आणि ज्या भिक्षूकडून एखादी चूक झाली असेल तो विनय पाळताना, तर तो कबुली देतो. तर झालेली चूक त्या ज्येष्ठ भिक्षूंपुढे तो कबूल करतो. In front of senior monk he confess. आणि मग
ते भिक्षुगण, तो संघ आणि सिनियर भिक्षू जे थेर आहेत ते त्याच्यावर विचार करतात आणि मग त्याला ती जी काही चूक झाली आहे त्या चुकीबद्दल, कशा प्रकारची चूक आहे, गंभीर आहे का साधी आहे, त्याप्रमाणे त्याला चूक कबूल सुधारण्यासाठी, चूक सुधारण्यासाठी पाठवतात, सांगतात. समजा चूक थोडीशी आणखीन थोडीशी गंभीर असेल तर संघ सोडून जायला सांगतात आणि एकट्याला तिथे राहायला सांगून तो जेव्हा त्याच्या मनातले ते चुकीचे विचार किंवा चूक सगळी निघून जाईल, मग हे परत येतात आणि मग हे सिनियर भिक्षू पाहतात की बाबा ह्याच्यामध्ये जे विचार होते, चूक जी होती ती दुरुस्त झाली ना, हा आता योग्य झाला ना, मग त्याला संघात घेत असत. तर पातिमुख्य हे त्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. म्हणजे सतत ते विनयामध्ये राहण्यासाठी हे आवश्यक आहे. म्हणून उपोषण आहे. मुलांनो, संपूर्ण दिवस ते काय करतात तर पातिमुख्याचं पठण तर करतातच, त्याचबरोबर जे उपासक उपासिका येतात त्यांना ते शिलेचं, अष्टशिलेचं पालन करायला सांगतात. तर भिक्षू उपासक आणि उपासिका यांना अष्टशील पाळण्याला सांगतात आणि मग त्यांच्याकडनं ध्यान करून घेतात आणि त्यानंतर एखादं महत्त्वाचं धम्माचं प्रवचन देतात. ठीक आहे. तर मुलांनो, काही नंतरच्या काळामध्ये लाभ, भिक्षू झाल्यामुळे लाभ मिळतो, सत्कार होतो म्हणून अनेक भिक्षू निर्माण झाले, येऊन जॉईन झाले, पण ते शील पाळत नव्हते आणि पातिमुख्य करत नव्हते. पण ज्यावेळेस सम्राट अशोकाच्या काळामध्ये हे लक्षात आलं आणि मग त्यांचे टीचर, त्यांचे शिक्षक मोगली पुत्र महातिस्स यांच्या आदेशावरून सम्राट अशोकाने हे शील न पाळणारे, उपोषण न करणाऱ्या भिक्षूंना संघातून काढून टाकले आणि मग संघ चांगला झाला आणि संघाची प्रगती झाली. मुलांनो, हे थोडक्यात भिक्षू संघ उपोषणात. तर मुलांनो, आपल्याला कळालं की भिक्षू आणि भिक्षुणी ह्या दिवशी कसं धम्मा आचरण करतात. ठीक आहे. आता आपल्याला बघायचं आहे की उपासक आणि उपासिका ह्याचं पालन कसं करतात. तर ज्यावेळेस उपोषण आलं त्यावेळेस विशाखा म्हणजे मिगार माता यांनी उपोषणाचं पालन केलं आणि त्यांना जाणून घ्यायचं होतं की ह्याचं महाफळ कसं मिळेल. आणि म्हणून भर दुपारी त्या जिथे भगवान बुद्ध म्हणजे पुब्बाराम विहारामध्ये थांबले होते तिकडे गेले आणि मग भगवंतांना पण मोठं आश्चर्य वाटलं की एवढ्या दुपारी, भर दुपारी उन्हात ही आले. मग त्यांनी त्याला विचारलं काय कारण आहे. मग विशाखा माता त्यांना म्हटली, म्हणते मी आज उपोषण घेतलेला आहे आणि त्याप्रमाणे आचरण करते, पण मला हे सांगा की ह्याचं महाफळ, ह्याचं जे फळ आहे, ह्याचं जे रिझल्ट आहे ते मला कसं मिळेल आणि त्यासाठी मी काय करावं.
भगवान बुद्ध हसले आणि मग त्यांनी तिला समजावून सांगितलं. अष्ट अंगानी किंवा 8 शील पाळण्याचं आणि ते कसं पाळलं जातं ह्याच्याबद्दल माहिती दिली. आणि त्याबरोबर हे पण सांगितलं की 3 म्हणजे अंगुत्तर निकाय या पुस्तकामध्ये, ते पुस्तक अंगुत्तर निकायाच्या महावग्ग ह्यामधल्या तिकनिपात या भागातील 10वं सूत्र, उपोषद सूत्र, ह्यामध्ये हे दिलेलं आहे. आता मागच्या वेळेस आपण बघितलं तिकनिपात म्हणजे बुद्ध समजावून सांगताना 3 सिमिली म्हणजे 3 उपमा देऊन समजावून सांगतात. ते ह्यामध्ये भगवंतांनी काय सांगितलं की विशाखा 3 प्रकारचे उपसद आहेत. एक गोपाल उपसद, दुसरं निग्रंथ उपोसद आणि तिसरं आर्य उपोसद. आता पहिलं गोपाल उपसद. ह्यामध्ये गोपाल याचा अर्थ गाई पाळणारा, गुराखी. तर त्याच्या डोक्यात काय येतं की बाबा आज मी गाईंना ह्या ठिकाणी चरायला घेऊन गेलो होतो, आता उद्या ह्या ठिकाणी मी चरायला नेणार, आणि जाताना किती गाई घेऊन जातोय मग तो मोजतो, आणि येताना किती गाई आल्या ते पण तो मोजतो. तर ह्यासारखं वैदिक लोक उपसद करायचे. म्हणजे काय की आज आपण यांच्याकडे सुग्रास जेवणाला गेलो, आता उद्या आपण यांच्याकडे जायचं जेवण करायला, सुग्रास जेवण करायला. आज ते विचार करतायत आणि ते काउंट करतायत, ते मोजतायत. तर ह्याच्यामध्ये काय शील नाहीये आणि त्यामुळे ते महाफलदायी होत नाही. दुसरं निग्रंथ उपोसद. ह्यामध्ये काय आहे की ते लोक उपोसद करतात, उपास धरतात आणि सांगतात की आम्ही सगळा त्याग केलेला आहे, सगळं सोडलेलं आहे, तरीसुद्धा आपल्या नातेसंबंधाबद्दल त्यांना आसक्ती असते. त्यामुळे ह्याला सुद्धा महाफळ मिळत नाही. मग तिसरं काय आहे तर आर्य उपोसद. मग आर्य उपोसद कसं असतं तर भगवंतांनी सांगितलं की जसं अरहंत भिक्षू पालन करतात त्याप्रमाणे अष्टशिलाचं या दिवशी पालन करायचं. तर अष्टशील काय आहेत तर मुलांनो, आपण आधी पंचशील बघितलं, 5 प्रिसेप्ट्स. त्यामध्ये आणखीन 3 जर आपण मिळवले की अष्टशील होणार. म्हणजे कसं की पहिलं तुम्हाला माहिती आहे पानातिपाता वेरमणी, हत्या करू नका. दुसरं आपल्याला माहिती आहे अतिनदाना वेरमणी म्हणजे चोरी करू नका. तिसरं अब्रह्मचर्यापासून अलिप्त राहा. चौथं खोटं बोलू नका, मुसावादा वेरमणी. आणि 5वं नशापता करू नका. abstain from taking intoxicating drugs and drinks. आता हे 5 आपल्याला माहित आहे मुलांना, हे 5 पण युनिव्हर्सल आहेत. बघा त्यातलं पहिलं जे आहे ना पानातिपाता म्हणजे हत्या करू नका. सो लाईफ इज इम्पॉर्टंट. आपल्याला
लाईफ तर पाहिजे ना, जिवंत तर पाहिजे आपण. म्हणून बुद्धाने पहिलं दिलं की दुसऱ्याची हत्या करायची नाही, म्हणजे कोणाची हत्या करण्यापासून अलिप्त राहतो आणि आपलं जीवन सुरक्षित राहतं, आपलं जीव वाचतं, जीव राहतं. आणि त्याच्यानंतर जे 4 आहेत ते आपल्या प्रगतीसाठी आहेत. ओके. आता 6वं 5 झाले ते. आता 6वं शिल्क आहे. विकाल भोजना वेरमणी सिक्खापदं समादियामि. विकाल म्हणजे अवेळी. म्हणजेच जर तुम्हाला जेवायचं असेल जेवायचं, तर ते नून म्हणजे 12च्या आत जेवायचं सॉलिड आहार, आणि 12 नंतर सॉलिड आहार घ्यायचा नाही. ते विकाल भोजन. दुसरं जे आहे ते नच्च गीत वादित विसुखदसना वेरमणी. आणि माला गंध विलेपन धारण मंडन विभूषणट्टाणा वेरमणी. आता हे काय आहे, तर बाबा नाच गाणे म्युझिक वाजवणं हे वाईट नाही आहे, पण त्या दिवशी अनंत भिक्षू अजिबात त्याचं ते करत नाहीत. मग आपण अनंत भिक्षूसारखं वागायचं, म्हणजे त्या दिवशी नच्च गीत वादित नाच गाणी म्युझिक ह्यापासून अलिप्त राहायचं. दुसरं, शरीराला चांगले चांगले कपडे घालणं, नटणं मुरडणं हे सुद्धा करायचं नाही त्या दिवशी. अनंत भिक्षू करतात का? नाही. मग त्या दिवशी आपण कुठलंही अलंकार वगैरे मेकअप वगैरे कॉस्मेटिक वापरायचे नाही. ठीक आहे. आणि 8वं, महासना उच्चसेना महाशयना वेरमणी सिक्खापदं समादियामि. म्हणजे काय की उच्च आसनावर किंवा एकदम चांगल्या आसनावर, चांगल्या बेडवर सजवलेल्या झोपायचं नाही, बसायचं नाही. का? बाबा माझं आसन केवढं भारी आहे, बघा आमचा असला बेड भारी आहे. म्हणजे एक प्रकारचा अहंकार आहे, इगो आहे. त्याच्यापासून अलिप्त राहण्यासाठी काय करायचं, तर साध्या आसनावर बसायचं आहे. हवं तर खाली सतरंजी वगैरे टाकून त्याच्यावर झोपायचं एक दिवस. कशासारखा? आनंद भिक्षूसारखा. आणि म्हणून हे 8 अंगांनी कसं उपोषण करायचं हे भगवंतांनी विशाखाला म्हणजे मिगार माताला सांगितलं. तर मुलांना, म्हणून उपासक आणि उपासिकांनी ह्याप्रमाणे शिलाचं आणि उपोषण पाळायचं आहे. आता बघा काय करायचं, तर त्या दिवशी उपासक उपासिकांनी विहारात जायचं सकाळपासून संध्याकाळपर्यंत एक दिवस. आणि अनंत भिक्षूसारखं राहायचं. तर कपडे कसले घालायचे, तर पांढरे कपडे घालून जायचं. आता पांढरे कपडे का, तर समजा तुम्ही कलर वेगवेगळ्या कलरचे गॉडी कपडे घातले तर डिस्टर्ब होईल ना. तिथं काय आहे, आपल्याला शांत राहायचं, मन आपल्याला निर्मळ करायचं. मग भारी कपड्याची काही आवश्यकता नाही. आणि पांढरे कपडे म्हणजे निर्मळतेचं एक आपल्याला निर्मळता दाखवतं. आणि म्हणून आपण पांढरे वस्त्र उपासक आणि उपासिकांनी घालायचे त्या दिवशी. दुसरं असं की त्या दिवशी अष्टशील जे सिनियर भिक्षू आहेत त्यांच्याकडून ग्रहण करायचं. त्यानंतर ध्यान साधना करायची. आणि मग ते सिनियर भिक्षू जे असतील, थेर भिक्षू जे असतील, ते धम्माचं प्रवचन देतात. तर ते प्रवचन ऐकायचं. म्हणजे काय होतं की संपूर्ण दिवस आपण अनेक गोष्टीपासून दूर राहतो. म्हणजे ते सोडल्यासारखं आहे त्या दिवसासाठी. मुलांनो, बुद्ध धर्माचं वैशिष्ट्य काय, तर
त्याग, रिनाउन्सिएशन, त्याग करणे. ते एक दिवस का होईना आपण त्याग करतो आणि त्याचा आपल्याला लाभ मिळतो. आणि तिसरं काय आहे की जे सिनियर भिक्षू आपल्याला धम्माचं जे माहिती देतात, प्रवचन करतात, त्यांना आपल्या माहिती होते, आपली प्रज्ञेला आपल्याला ते उपयोगी पडतात. म्हणजेच तुमच्या लक्षात आलं, शील, समाधी आणि प्रज्ञा हे आर्य अष्टांगिक मार्ग आहे. त्याचं पालन होतं. शील हे फार महत्वाचं आहे. म्हणजे देवदत्त आहे ना, तो आपल्या चुकीच्या वागण्यामुळे त्याला कुठे धाराच नाही राहिला, काही सपोर्ट नाही राहिला. आणि असं म्हणतात की पृथ्वी दुभंग होऊन त्यातच तो नष्ट झाला. पण माहिती आहे का, भगवंतांना जेव्हा बोधी प्राप्त झाली त्यावेळेस त्यांना विचारण्यात आलं महारातर्फे की तुम्हाला खरं बोधी प्राप्त झाली का? कोण आहे साक्षीला? तर भगवंतांनी काय दाखवलं? पृथ्वी साक्षीला आहे. आणि म्हणून तुम्ही मूर्ती बघितली असेल, असा हात केलेले, खाली हात केलेला, पृथ्वीला स्पर्श केलेला, तर पृथ्वी साक्षी. म्हणजे त्यांना पृथ्वीसारखा स्ट्रॉंग सपोर्ट आहे. आणि त्यांचं जे आसन आहे त्याला वज्रासन म्हणतात, एवढा कणखर. म्हणून शील हे महत्वाचं आहे, कणखर असायला पाहिजे. तो पाया आहे. समजा आपल्याला एक घर बांधायचं असेल तर सगळ्यात स्ट्रॉंग काय पाहिजे? पाया मजबूत पाहिजे. आणि मग आपण ध्यान करतो, जे तुम्ही शिकला ते ध्यान म्हणजे समाधी आहे. आणि त्याच्यानंतर प्रज्ञा आहे, खरं ज्ञान. म्हणजे काय खरं आहे, काय खोटं आहे, आणि काय कुशल आहे, काय अकुशल आहे, हे आपल्याला समजायला लागतं. आणि त्याप्रमाणे आपण कुशल काम करायला लागतं. अशा रीतीने मुलांनो आपली धम्मामध्ये प्रगती होते. निदान महिन्यातले 4 दिवस, पौर्णिमा, फुलमुंडे, अमावस्या, न्यूमुंडे आणि 2 अष्टमी, ह्या दिवशी जरी उपवास केला तर खूप कल्याण होतं, खूप भलं होतं. तर मुलांनो लक्षात आलं, शील, समाधी, प्रज्ञा. तर शील त्या घराचा काय? पाया आहे. आणि जे आपण मेडिटेशन करतो ते काय आहे? आनापान मेडिटेशन, त्या घराच्या भिंती आहेत. आणि जी प्रज्ञा आहे, खरं ज्ञान आहे, ते त्याचं छत आहे. लक्षात आलं? खूप छान. मुलांनो आता तुम्हाला एक चॅलेंज आहे, एक आव्हान आहे. तुम्ही ज्या वेळेस घरी जाल तर काय करायचं की मागे सांगितल्याप्रमाणे ह्याचा अभ्यास करायचा. सकाळी 10 मिनटं आणि संध्याकाळी ज्या वेळेस वेळ मिळेल त्यावेळेस 10 मिनटं अभ्यास करायचा. आणि महत्त्वाचं म्हणजे धम्माचरण करायचं आहे आणि मधुभाषी व्हायचं आहे. हनी, यू हॅव टू स्पीक लाईक हनी, सो स्वीट. आणि मग काय होईल? सगळ्यांना तुम्ही आवडू लागाल आणि तुमच्या माध्यमातूनच धम्म दिसायला लागेल. मुलांनो पुढच्या रविवारी येताना तुम्ही जी चांगली कामं केली, जे धम्माचरण केलं ते पाहिजे ते लिहून काढा. आणि पुढच्या रविवारी आलं की मग आम्हाला सांगा. ठीक आहे? ज्या लोकांनी मला ही धम्म सेवा करण्याची संधी दिली त्या सगळ्यांचा मी आभारी आहे. आणि आज जे काही तास आपण धम्मचर्चा केली, धम्माच्या सानिध्यात विचार केला, धम्म आचरणाबद्दल विचार विनिमय केला, आणि आपण बघितलं की बुद्धांच्या करुणेने आणि मैत्रीने
नालागिरी हत्ती जो प्रचंड पिसाळलेला होता, चिडलेला होता, तो शांत झाला. तर बुद्धांच्या ह्या प्रतापाने आणि तेजाने सगळ्यांचं मंगल हो, सगळ्यांचं कल्याण हो. साधु साधु.